मित्र हो, आज आपण चाललोय कुंदनच्या चहापाण्याच्या कार्यक्रमासाठी गुहागर येथे. तत्पूर्वी गावकडे येथील मंगलमूर्ती हॉटेलमध्ये आपण कशा पद्धतीने पोटपूजा केली जाते हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता. आपण या गोष्टींचा कधी अनुभव घेतला असेल तर कमेंट करून जरूर कळवा. आपण चित्रामध्ये पाहू शकता कशा पद्धतीने पोटपूजा आपली केली जाते. तर पुढेही अशाच पद्धतीने मला धमाल मस्ती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत राहणार आहे. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघाल. पुढे बघूया. आता आपला मुलगा चहा पाणी आहे. पोटपूजा झाल्यानंतर आपण चाललोय 2 गाड्या घेऊन वाटण्यासाठी. ही एक मागची गाडी आणि आम्ही पुढच्या गाडीमध्ये करत आहोत. आता आपण चाललोय निसर्गाची समुद्राची मजा घेत नवरी मुलीच्या घरी चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी. इथपर्यंत आपल्याला निसर्गाच्या सौंदर्य आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत जात आहोत. तर थोड्याच वेळामध्ये आपण गुहागर येथील जोईलवाडी त्यांच्या मूळ गावी आपण पोहोचत आहोत. कुठं रे आपलं. आता आपण जोईलवाडी येथे पोहोचलो आहोत आणि नवरी मुलगी अश्विनी हिच्या घरी आपण आज बाप्पाचं दर्शनाने पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तर पुढे बाप्पाचं दर्शन आपल्या सर्वांसाठी आपण दाखवत आहोत. आपण सर्वांनी बाप्पाचं दर्शन घ्यायचं. पाण्याच्या कार्यक्रमासाठी सुरुवात झालेली आहे. आपण आणि समस्त जोईलवाडी या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि कुंदन आणि अश्विनी यांच्या चहा पाणी या कार्यक्रमासाठी आमचे वरिष्ठ सन्माननीय जोशी काका यांना यापुढील सूत्र मी स्वीकारायला सांगतो की त्यांनी यापुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. लग्न तुमचं सगळं आहे. लग्न मुंबईलाच व्हायचं आहे. फक्त आत्ता चहापाण्याचा कार्यक्रम म्हणून इथं व्हायचा. आता आम्ही मुलीकडे तुम्हाला चहापाणी घेतो. बाकी पूर्वी कार्यक्रम तर बाकी काय व्हायचा तुमचं सगळं विजेत्र मुंबईला व्हायचं. बरोबर त्याप्रमाणे आपण मुकुट घेऊन हे जेवायला आलेली मंडळी. हवे दोन्ही फोटो काढ ना. लग्न ठरलं आहे. आमच्या सामाजिक पातळीवर आम्हाला तुम्हाला काय विचारायचं. आता तुम्ही घरगुती व्यवहार ठरवलात खरं, पण आम्ही समाज म्हणून बसलो तर आम्हाला काय गोष्टीचं विश्लेषण होणं जरूर. तर आता मुलग्याला मुलगी पसंत आहे हे आम्हाला पण कळायला हवं. पण त्याला बांधिलकी कुठली तरी असायला हवी. लग्न हे एकदा होतं, पोरखेळणं हां समाज बांधिलकी हवी हो. यासाठी काय गोष्टीचं विश्लेषण आम्ही करतो. तर मुली तुला मुलगा पसंत आहे, तुम्हाला पसंत आहे म्हणून इतकं वेगळं बरोबर आहे. पण आम्हाला सगळ्यांना कळायला हवं की बा ह्या दोघांची पसंती आमच्या गावांच्या समोर झालेली आहे. तर ह्याच्यापुढं सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही समाज या मुलीच्या पाठीशी आहोत. तर तुमची गावकी आली असेल, भावकी आली असेल, कोण आलं असेल तसे ते या कार्यक्रमासाठी बांधिलकी झाले. आता पुढील कार्यक्रम दोघांच्या संगमताने. आता तुम्ही जरी मुंबईला गेलात तरी आमच्या जो यजमानी आहे त्याच्या पाठीशी आमची गावकी राहणार आहे. जिथं मुंबईला गेलात तरी 4 माणसं आमची तिथं राहणार आहेत. म्हणून आता गाव पातळीवर हा विषय तुम्ही घेतल्यामुळे काय गोष्टीचं या पद्धतीनं बाकी काय मी पुढे जाणार नाही. तुमचं सगळं ठरलेलं आहे हे खरं. जे काय तुमच्या रिवाजाप्रमाणे जसं तुमचा विधी करायचा असेल तर तुम्ही दोघांनी विचारांची करून घ्या.
आमचे तळगावचे गाव प्रमुख सुरेश धोंडू आंबेडकर, हे 2 नंबर गाव प्रमुख काशीनाथ बाणे आणि हे निकालचे मानकरीच आहेत, पण ते आमच्या नात्यामध्ये जमलेले आहेत. तर आज आम्ही ज्या तुमच्या गावामध्ये आलो आणि तुम्ही जी आमची चांगल्या पद्धतीने उठावच केली त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्व ग्रामस्थांचे आभारी आहोत. धन्यवाद. वाडी प्रमुख, नंतर हे जोशी काका आणि हे सर्व आमची वाडीतली ग्रामस्थ मंडळी. तर आज या ठिकाणी कुंदन यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न झालेला आहे. तर आलेली पाहुणे मंडळी, राजापूरची सर्व पाहुणे मंडळी आणि दैरवडी ग्रामस्थ मंडळी यांचे या ठिकाणी मी सर्व आपल्या गवळे परिवाराच्या वतीनं आल्याबद्दल आभार मानतो आणि चहा पाण्याचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. आणि यानंतर आलेली पाहुणे मंडळी आणि दैरवडी ग्रामस्थ मंडळी त्यांना गव्हाळे परिवाराकडून आग्रहाचं असं निमंत्रण थांबायचे त्यांनी. या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे. मिळून जेवणाचा आस्वाद घेऊन